मित्रहो नमस्कार। मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट विभीषण गरादे। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांचा उत्तम प्रशासक म्हणून गुणगौरव केला जातो। उन्हीपुरी 29 वर्ष आदर्श आणि तत्वशील राज्यकारभार यांनी सांभाळला। मराठी साम्राज्याला वैभवापर्यंत नेण्याचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी केलं। आणि म्हणून मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पैलू आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उलगडत आहोत। मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील अनेक पैलू उलगडलेले आहेत। त्यामध्ये तत्वशील असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांनी कुठल्याही प्रसंगी तत्वांशी कशी तडजोड केली नाही हे आपण पाहिलं। त्याचबरोबर अहिल्यादेवींनी असे काही निर्णय घेतले, असे काही फरमान काढले ज्यामधून रयतेच्या प्रजेच्या हितासाठी स्वतःच्या मुलीला सुद्धा त्यांनी पणाला लावण्याचं काम केलं। मित्रांनो, आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं की अहिल्यादेवींनी आपली एकुलती एक राजकन्या मुक्ताचा विवाह त्या तरुणाशी करेल म्हणून सांगितलं, जो तरुण भिल्लांचा बंदोबस्त करेल, जो लुटारूंचा बंदोबस्त करेल हे सांगितलं। आणि अहिल्यादेवींनी त्या बंदोबस्त केलेल्या लुटारूंना, त्या भक्षकांना रक्षक बनवण्याचं काम केलं हे आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं। खरं तर आता प्रश्न निर्माण झाला होता मुक्तेच्या विवाहाचा। खरं तर अहिल्यादेवी ह्या आदर्श राज्यकर्त्या झाल्या त्या उगीच नाही। अहिल्यादेवींच्या मुलीचा जन्म होता 1748 सालचा आणि मुक्तेच्या लग्नाचं वय जे आहे ते त्या काळच्या प्रथेनुसार अष्टवर्षात भवेतु कन्या म्हणजे 8व्या-9व्या वर्षी करणं गरजेचं होतं। पण लहान वयामध्ये मुलींची लग्न लावणं हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं, अत्यंत आरोग्यासाठी हानिकारक असतं हे अहिल्यादेवी जाणून होत्या। आणि म्हणून अहिल्यादेवींनी मुक्ताचा विवाह 8व्या-9व्या वर्षी लावला नाही। मित्रांनो, 1766 म्हणजे तब्बल 18व्या वर्षी मुक्ताचा विवाह लावण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं। खरं तर ह्या जगापुढे एक मोठा आदर्श आहे की 200-250 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष आपण पाठीमागे जात राहू, तसतसं आपल्याला मुलींची लवकर लग्न केलेलं पाहायला भेटतं। मात्र अहिल्यादेवींनी स्वतःच्या मुलीचं लग्न हे 18व्या वर्षी लावल्याचं आपल्याला पाहायला भेटलं। मित्रांनो, आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या अहिल्यादेवी यांचा गुणगौरव जगाच्या पातळीवरती केला जातो, ते विनाकारण नाही। कारण आजही आपण पाहतो की लहान वयामध्ये मुलींची लग्न लावली जातात। लहान वयामध्ये मुलींची लग्न लावल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि मग अंधश्रद्धा फोफावत जातात। याच मुलीनंतर वेगवेगळ्या बुवा, बाबा, वेगवेगळ्या चमत्कारिक लोक त्यांनाच देव मानून त्यांचीच पूजा करायला लागतात। खरं तर मित्रांनो, लहान वयामध्ये मुलींची लग्न लावणं हे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं हे अहिल्यादेवी सुद्धा जाणून होत्या। आणि म्हणून अहिल्यादेवींनी स्वतःच्या मुलीचं लग्न 8व्या वर्षी, 9व्या वर्षी, 10व्या वर्षी, 12व्या, 15व्या वर्षी नाही तर 18व्या वर्षी लावण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं आजही आपण पाहतो मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्ष हे झाल्यानंतर लग्न लावली जातात। त्यावेळेस ज्यावेळेस ती प्रथाही नव्हती त्यावेळेस अहिल्यादेवींनी समाजातील रूढी, समाजातील परंपरा यांना झुगारून अहिल्यादेवींनी स्वतःच्या मुलीचं लग्न हे 18व्या वर्षी लावण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं आदर्श आपल्या समाजासाठी अहिल्यादेवी आहेत। हा आदर्श आपल्या समाजानं समजून घ्यावा एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आजच्या भागामध्ये अहिल्यादेवींचा हाच विचार घेऊन आपण पुढे जाऊया। भेटूया पुढच्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलू घेऊन।